पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघाताचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला. दरम्यान याबाबत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं. नोव्हेंबर महिन्यात जो अपघात नवले पुलावर झाला त्या अपघातात 8 जण ठार झाले. याआधीही या संदर्भातल्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला, ज्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं. सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केलेला प्रश्न जाणून घेऊयात. कोल्हापूर ते पुणे जो रस्ता जातो त्यावर नरे भागात काही अपघात झाले. आपणही दिल्लीतून पथक पाठवले. अपघाताचं प्रमाण कमी झालं आहे, पण अपघात होतच आहेत. तुम्हीच म्हणजे नितीन गडकरी यांनी काही कॉन्ट्रॅक्ट काळ्या यादीतही टाकलं होतं. पण ते काम पूर्ण कधी होईल? नरे भागातही काम पूर्ण कधी होईल? कारण तिथे सातत्याने अपघात होत आहेत. हे प्रमाण आधीपासून कमी आहे, पण शून्य अपघात कसे होतील याबाबत लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींना प्रश्न विचारला. त्यावर नितीन गडकरी यांचे प्रतिउत्तर. पुणे कोल्हापूर हा महत्वाचा रस्ता आहे. त्यातला पुणे ते सातारा हा रिलायन्सकडे होतो. हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही थांबवलं आहे. आम्ही त्याबाबत अभ्यास समिती नेमली आहे. पुण्यात वेस्टर्न बायपास होता त्याबाबतही काम करत आहोत. तसेच 8,000 कोटीचा DPR आम्ही मंजूर केला आहे. लवकरच आमच्या खात्यातर्फे काम केले जाईल. खंबाटकी घाटात जे बोगदे आहेत त्यातले बोगदे ओपन केले जातील. सातारा ते कोल्हापूर हे कामही सुरू आहे. काही अडचणी आल्या आहेत, आम्ही त्यावर आढावा बैठक घेणार आहोत. लवकरच पूर्ण प्रकल्प होईल. 1 वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. यावर तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तुम्ही पाहत आहात विश्ववार्ता मराठी.